एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ तर आलेच, पण यंदा बनवा जिभेवर टाकताच विरघळणारी अशी स्पेशल तीळ बर्फी. तर सर्व साहित्य आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर आता इथे कढईमध्ये आपल्याला तीळ खमंग असे भाजून घ्यायचे, नंतर तीळ थंड करायला ठेवायचे. तर आता शेंगदाणे भाजून घ्यायचे, शेंगदाणे अगदी हलकेसेच भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे आणि तीळ थंड झाले की याचा कूट बनवून घ्यायचा आहे. तर एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट काढून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा वेलची पावडर घालून हे छान असं मिक्स करून ठेवायचे. तर आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि इथे आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तर गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे आणि अगदी 1.5 चमचा इथे पाणी घालायचं आहे आणि छान असा वितळून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची आणि तिळाची पावडर घालून घ्यायची. नंतर छान असं मिक्स करायचं आहे. नंतर गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे ताटाला आपण तूप लावलं होतं त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि सगळीकडे सारखं पसरून घ्यायचं आहे. तर छान असं पसरून घ्यायचं आहे. वरतून आता इथे तीळ घालायचे. नंतर स्पॅच्युलाच्या साहाय्याने टॅप करून घ्यायचे म्हणजे तीळ छान असे चिटकले जातील. 5 मिनिटांनी आपल्याला हे कापून घ्यायचे. तर पाहिजे तशा आकारात इथे आपण वड्या कापू शकतो. तर इथे एकदम छोट्या छोट्या वड्या कापून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे वड्या कापून घेतल्यात. तर पुन्हा 5-10 मिनिटांसाठी ठेवायचे. तर इथे बघा किती छान अशी इथे तीळ बर्फी तयार झाली, एकदम नाजूक साजूक. तर कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यंदा ही बर्फी नक्की ट्राय करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू.